विनोद नाठे नावाची ही व्यक्ती असल्याची माहिती मिळते आणि तृप्ती देसाई देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी कोर्टाच्या आवारामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि तृप्ती देसाई यांच्यासोबतच विनोद नाठे या व्यक्तीने देखील अशोक खरात याच्या कानाखाली मारण्याचा इशारा दिलेला होता आणि तसा प्रयत्न करत असताना आता पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता SITची टीम जी आहे ती अशोक खरात याला घेऊन आता गोपनीय स्थळी रवाना झालेली आहे आणि पुन्हा एकदा पुढच्या काही वेळानंतर अशोक खरात याच्या SIT चौकशीला सुरुवात होणार आहे। नक्कीच आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। अभिजित, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, अधिक माहिती तुमच्याकडून घ्यायची, मात्र तुर्तास वळतोय आताच्या लाईव्ह दृश्यांकडे। खरातने पिस्तूलने 5 नरबळी घेतल्याचं देखील समोर येत आहे। पुन्हा एकदा जाऊयात अभिजित यांच्याकडे। अभिजित, अतिशय महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आपल्या पिस्तूलच्या माध्यमातून त्याने 5 नरबळी घेतल्याची माहिती समोर येते। काय अधिक अपडेट या संदर्भात? प्राची, अशोक खरात याला ज्यावेळेला पोलिसांनी अटक केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी नाशिक पोलिसांच्या पथकानं मिरगावच्या त्याच्या फार्म हाऊसवर छापा टाकलेला होता आणि त्या छाप्यामध्ये पोलिसांना एक पिस्तूल आढळून आलेलं होतं। त्यामध्ये 3 वापरलेली काडतुसं होती, तर जवळपास 20 ते 21 काडतुसं जिवंत काडतुसं सापडलेली होती आणि त्या दृष्टीने देखील पोलिसांना या सगळ्या संदर्भाचा तपास करत असताना याच पिस्तुलाच्या सहाय्याने अशोक खरात याने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने देखील आता SITच्या टीमला या सगळ्या प्रकरणाचा तपास करायचा आहे। त्यामुळे ज्यावेळेस सरकारी वकिलांनी युक्तिवाद मांडला त्यावेळेस ही देखील बाब त्या ठिकाणी मांडण्यात आलेली होती की जे पिस्तूल अशोक खरात याच्याकडे सापडलं आहे त्यामध्ये 3 वापरलेली काडतुसं सापडलेली आहे, तर 20 जिवंत काडतुसं होती आणि या पिस्तुलाच्या माध्यमातून अशोक खरातने 5 जणांचा नरबळी दिल्याचा SITच्या टीमला संशय आहे आणि त्या अनुषंगानेच आता तपास करण्यासाठी अशोक खरात याला पोलीस कोठडीत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या अशोक खरात याला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा SITची टीम अशोक खरात याला त्याच्या मिरगावच्या फार्म हाऊसवर घेऊन जाणार असल्याची देखील माहिती समोर येते, कारण त्या ठिकाणी नेल्यानंतर अशोक खरात याने त्या ठिकाणी नेमके काय काय काळे कारनामे केलेले होते, तो त्या ठिकाणी कधी यायचा किंवा त्या ठिकाणी आणखी कोण मोठे राजकीय नेते किंवा सेलिब्रिटी येत होते, त्या ठिकाणी नेमकी काय पूजा केली जायची, या सगळ्या संदर्भातले जाब पुन्हा एकदा प्रत्यक्ष त्या घटनास्थळावर जाऊन घेण्यासाठी अशोक खरात याला पुन्हा एकदा त्याच्या मिरगावच्या फार्म हाऊसवर नेलं जाणार असल्याची देखील माहिती समोर येते। आणि एकूणच आपण जर बघितलं तर या सगळ्या तपासाला आता SITच्या टीमकडून गती देण्यात आली, कारण पुढच्या 5 दिवसांमध्ये आणखी जर काही महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर त्या अनुषंगाने देखील जे गुन्हे दाखल होतील त्याचा देखील तपास करावा लागणार आहे। सोबतच अशोक खरात याचे जे वेगवेगळे काळे कारनामे आहेत त्याच्या संपत्तीच्या संदर्भात ते असतील, त्याच्या शिवनिका संस्थान जे आहे त्या संदर्भातले काही महत्त्वाचे दस्तावेज असतील, या सगळ्या संदर्भामध्ये SITला तपास करायचा आहे आणि त्यामुळेच